नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सगळीकडे मार्केट्स पडत आहेत. अमेरिकन मार्केट काल खूप मोठ्या प्रमाणावर पडला. 2022 नंतर ही स्थिती आली आहे. सगळ्या प्रकारचे शेअर पडले. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी शेअर अधिक प्रमाणात पडले. कोणी सांगितलं AI साठी खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, त्यामुळे रिझल्ट्स यायला वेळ लागेल. म्हणजे त्या गुंतवणुकीतून जे परिणाम आले पाहिजे त्याच्यासाठी वेळ लागेल. जवळजवळ 1 ट्रिलियन मार्केट कॅप त्यांची कमी झाली आहे. आणि फूड कंपन्या पडल्या आहेत. व्हिजाचा शेअर कोसळला आहे. फ्रोझन फूडवाल्या कंपन्या पडल्या आहेत. त्याचप्रमाणे मेटा, मायक्रोसॉफ्ट, AMD यांचे सगळ्यांचे शेअर काल अमेरिकेत कोसळले आहेत. पेपरमध्ये तरी वाचण्यात आलं की बायडेन यांना करोना झाला आहे. आणि त्याचबरोबर वादळ पण आलंय सगळीकडे. आणि त्या वादळामुळे अख्खी देशच्या देश घरं त्या पावसामध्ये दिसेनाशी झाली आहे. म्हणजे कुठंच काहीच चांगलं कालपासून आजपर्यंत दिसलं नाही. तरी पण जसं आहे तसं स्वीकार करणं आणि त्याच्यातून काय चांगलं शोधता येईल ते शोधणं हे आपलं काम आहे. काल मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओत सगळे रिझल्ट्स डिटेलमध्ये दिले होते. फक्त त्याच्यामध्ये जे राहिलं होतं तेवढंच सांगते. लार्सन अँड टुब्रो प्रॉफिट वाढलाय. हाही काल रिझल्ट दिलाय. प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलंय. पण त्यांची ऑर्डर बुक स्ट्रॉंग आहे. 9 ट्रिलियनची ऑर्डर बुक आहे आणि एक्झिक्युशन खूप चांगलं झालंय असं दिसतंय. त्याविरुद्ध ॲक्सिस बँकेची ॲसेट क्वालिटी खराब आहे. स्लिपेजेस वाढलेत आणि त्यांचा GDR 5% कमी झालाय. चीनमध्ये LVMHची विक्री 14% कमी झाली. आज RBLमध्ये ब्लॉक डील व्हायचं आहे. 226 रुपये प्राईसनी 1080 कोटी रुपये या ब्लॉक डीलमधून मिळण्याची शक्यता आहे. मॅपल 7.9% स्टेक विकणार आहे ब्लॉक डीलच्या माध्यमातून. कर्नाटक बँकेचा रिझल्ट आला. त्यांचे पण NPA वाढले आणि त्यांची पण प्रोव्हिजनिंग वाढली आहे. वरुण ब्रिव्हरेजेस 30 तारखेला रिझल्ट देणार आहे. पण जे ऑड काही शेअर होते त्यांचे रिझल्ट चांगले आहेत ते आपण बघू शकतो. क्राफ्ट्समन ऑटोमेशनचाही प्रॉफिट कमी झालाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय. आज मंदीमध्ये अधिक शेअर दिलेले आहेत आणि त्यातून सेबीने पण काल रिपोर्ट दिलाय. सेबीने डेटा ॲनालाइज करून सांगितलंय
की तरुण मुलं मार्केटमध्ये आहेत, इंट्राडेमध्ये लॉस करतायत. त्याचप्रमाणे फ्युचर ऑप्शन जे करतायत त्याच्यामध्येही 10 पैकी 7 जणांना लॉसच येतोय. त्यामुळे ही काळजीची स्थिती आहे असं वर्णन करण्यात आलंय. आज तेजीमध्ये कुठले शेअर राहू शकतात तर त्याच्यामध्ये ई-पॅक ड्युरेबल, RVNL, टाटा मोटर्स, ओरॅकल, PG इलेक्ट्रोप्लास्ट, पेट्रोनेट LNG, विंध्या तेली, कॅम्पस ॲक्टिव्हवेअर. आज VSTचा बोनस आहे. खरं काल VSTचा शेअर 4,800 वरून 3,800 वर आलाय. कारण दमाणीने काल VST मधला स्टेक विकलाय म्हणून. पण मी तेजीमध्ये राहील म्हणून दिलाय कारण आज बोनसची मीटिंग आहे म्हणून. क्वेस्ट कॉर्प बजेटमध्ये जे रोजगाराच्या संबंधातल्या कंपन्या आहेत त्यांना बजेटमध्ये उत्तेजन देण्यात आलंय. KSB पंप, हिताची एनर्जी रिझल्ट सुंदर आहे. लार्सन टुब्रो, शिल्पा मेडिकल, ABSL AMC, IEX, IGL म्हणजे इंद्रप्रस्थ गॅस, सोना BLW, बिकाजी फूड, मेट्रोपोलिस, लाल पाथ लॅब, JSPL, ज्युबिलंट फूड हा ऑलिम्पिक्सच्या संदर्भात दिलाय. HFCL रिझल्ट चांगला आहे. आणि मंदीमध्ये SBI लाईफ, हिंदाल्को, JK पेपर, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कर्नाटक बँक, CMS इन्फो, क्राफ्ट्समन ऑटोमेशन, विप्रो, पर्सिस्टंट, सन फार्मा, SIS, JSW स्टील असे सगळे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. आज मार्केट गिफ्ट निफ्टीच्या अनुषंगाने बघायचं झालं तर सुरुवातीला तरी 500 पॉईंट सेन्सेक्स डाऊन राहील आणि 125 ते 150 पॉईंटपर्यंत निफ्टी डाऊन राहण्याची शक्यता आहे. नंतर ज्या वेळेला मार्केट सावरेल तेव्हा तुम्ही जे तेजीतले शेअर सांगितले त्याच्यामध्ये जर काही बाईंग करायची असेल तर करू शकता, स्वस्त मिळतील. पण मी तर तुम्हाला महिनाभर झाला सांगत आली आहे की प्रॉफिट बुकिंग करा, भांडवल बाहेर काढा. मार्केट खूप वाढलंय त्यामुळे बहुतेकांनी भांडवल बाहेर काढून घेतलं असेल, प्रॉफिट बुकिंग केलं असेल. आणि केलं नसलं तर संधी मिळेल तसं तसं करा. कारण आपलं भांडवल परत आल्याशिवाय दुसरीकडे गुंतवता येणार नाही. मी ऑगस्टमध्ये 10-11 तारखेला कोर्स ठेवलाय. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507, 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. बघूया आज मार्केट काय काय करताय ते. मंदीतच असण्याची शक्यता आहे पण मंदीतून रिकवर होत आहे का हे आज
बघायला हवं आहे आणि सेक्टर रोटेशन कुठल्या बाजूनी होत आहे ते पण पाहायला हवं आहे. सन फार्माला वॉर्निंग नोटीस देण्यात आली आहे, त्यामुळे सन फार्माचाही शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. बघूया काय होत आहे. नमस्ते.